नमस्कार. बुधवारी मैदान होतं आहे, बुधवारीच ना 20 तारखेला लिंब या ठिकाणी मैदान होतं आहे. या लिंबच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील काही टॉपच्या नंदी पळतील. काही नंदी जे आहेत ते आपल्याला 22 तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत. त्या ठिकाणी जे आहेत ते एक मोठं मैदान आहे नाशिकला, परंतु लिंब या ठिकाणी 100% बकासूर पळणार आहे त्या मैदानामध्ये. आणि जिथे बकासूर असतो ना, मग कितीही करोडोची मोठी मैदान असू द्या, तिथं कोणी एवढं कोण बघत नाही. जिथं बकासूर आहे तिथंच बघतात, कारण की या बैलाला एक खरेदच या नंदीची वेगळी आहे. हा नंदीच वेगळा आहे, एक महाराष्ट्रातला लाडका नंदी आहे. आणि चला मग आता बघूया, एक अंदाजित 10 पैरे बनवलेत. कोणते असे 10 पैरे आहेत त्या मैदानामध्ये पळताना आपल्याला दिसू शकतील. एक अंदाजित पैरे बघूया, खरे नाहीत. 1 नंबरचा पैरा जो आहे तो मला वाटते पंचमहिंद केसरी आता वेगाचा शेवट सारजा पळेल. सगळे म्हणतील की आता काल नाही पळाला, काय माहीत नाहीत का नाही पळाला, परंतु उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. ही बुधवारच्या मैदानामध्ये पंचमहिंद केसरी पैलवान अभिजित भैया पवार सरांचा आपल्या वेगाचा शेवट सारजा आपल्याला कोणापळ सोबत पाहताना दिसेल. सारजा आपल्याला मला वाटते विठ्ठलांच्या चिक्यासोबत दिसेल. सध्या महाराष्ट्रामध्ये चिक्या काय पळतोय अजय शेठ आणि तसेच विठ्ठलांचा, मला वाटतं ही गाडी पळेल आणि विठ्ठलांनाच या गाडीवरती असतील. अंदाज वाटतोय मला, फिक्स म्हणू नका, अंदाज वाटतोय मला, कारण की नानांचे आणि अभिजित भैया पवार यांचे संबंध खूप चांगले आहेत. आणि सारजा आत्ता एक खूप चांगला नंदी पळतोय, सगळ्या महाराष्ट्राचा लाडकासुद्धा आहे, नानांचासुद्धा लाडका आहे. आणि चिक्या सगळ्यांना माहीत आहे, आत्ता एक बैलगाडा शरीरक्षेत्रामधील एक फ्युचर आहे, चांगला पळतो. बघूया हा पैरा एक अंदाजे ते काय होऊ शकते बघूया. 2 नंबरचा पैरा कालच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी बुधवारी पळू शकतो आपल्याला पळताना दिसतो. शिरवडेकरांचा संग्राम जो आहे तो आपल्याला मला वाटतं दहेगावच्या पाखऱ्यासोबत असेल. आता सध्या एक चर्चेचा एक टॉपचा नंदी आहे आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतो आहे असा हा दहेगावकरांचा पाखऱ्या. बघूया कशा पद्धतीने ही सुद्धा गाडी पळेल, चांगली गाडी पळेल मला वाटतंय. बघूया काय होतं मित्रांनो. 3 नंबरला विठ्ठलना अजय शेठ यांचा घरचा साज असेल. तेजा दिवाड्या काय टॉपच्या नंदी आहेत त्यांच्याकडे आणि चांगली कामगिरीच्या जोरावरतीच ते आत्ता त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये आहे. तेजा आणि दिवाण्या घरचा साज आपल्याला पळताना दिसेल लिंब या मैदानामध्ये. हा सुद्धा एक अंदाजित पैरा आहे, कदाचित त्यांचा पैरा वेगळासुद्धा असू शकतो. बघूया, कारण की नानांचे एक टॉपचे नंदी त्या ठिकाणामध्ये पळताना आपल्याला दिसू शकतील. बघूया काय होतं. 4 नंबरचा पैरा गर्णिकीचा राजा आता खूप दिवस झालं मैदानामध्ये दिसत नाही, का दिसत नाही माहीत नाही, परंतु लिंब या मैदानामध्ये मला वाटते येईल. एवढ्या लांब यायचा नाही किंवा येईल पण काय सांगू शकत नाही. जर पैरा जमला असेल तर राजाचा, तर गर्णिकीचा राजा कोणासोबत आपल्याला पळताना दिसू शकतो. मला वाटते गजा 4x4च पळेल, कारण की चांगली जोडी पळते गजा 4x4 आणि गर्णिकीचा राजा. बघूया, हा एक नामांकित पैरा आहे, बघूया काही होऊ शकतं. 5 नंबरचा पैरा कोरेगावचा आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये गुलालाचा बादशाह असा हा भवानी, कोरेगावकरांचा भवानी आपल्याला पळताना दिसू शकेल. कोणासोबत पळताना दिसू शकेल? कोरेगावचा भवानी आपल्याला मला वाटते वाटेगाव बनतकरांचा बादल आता मैदानामध्ये दिसणार लवकर. आणि लिंबच्या मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोच तो, त्याला एक ते मैदान खूप चांगला लकी आहे, त्या मैदानामध्ये आपल्याला दिसू शकेल. बघूया 6 नंबरचा तसेच कोरेगावकरांचाच कोरेगावचा माहिब्या आपल्याला येणार आहे ना सोबत दिसू शकेल. हा एक सुद्धा अंदाजित आहे पैरा, काही होऊ शकतो. 7 नंबरचा पैरा किनीचा रायबा आणि बदाम, जो बदाम आत्ता सध्या महाराष्ट्राला माहिती आहे की मदमापूरवाडीकरांचा बदाम आहे तो, आणि सायब्या ही सायब्या आणि रायबा आणि बदाम ही जोडी पळताना दिसू शकतो. बघूया 8 नंबरचा पैरा सातारा एक्सप्रेस बलमा आपल्याला पळताना दिसू शकेल. मला वाटते चिंचनेरच्या गाणाभाऊसोबत पळेल. गाडीवरती प्रशांत ड्रायव्हर असतील, कारण की प्रशांत ड्रायव्हर सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे, कितीही टॉपच्या गाड्या असू द्या, मग ज्यावेळेस सातारा एक्सप्रेस बलमा ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी तो प्रति ड्रायव्हर कायम असतात. बघूया काय होतं. 9 नंबरचा पैरा आत्ता साहेब्या महादाबुवा भाकरवाडीकरांचा साहेब्या आपल्याला कुमटेच्या वजीरसोबत दिसू शकतो. बघूया, हा सुद्धा एक नामांकित पैरा आहे, हा सुद्धा एक टॉपचाच पैरा आहे. बघूया काय होते. आणि 10 नंबरचा पैरा महाराज या मैदानामध्ये पळताना दिसेल. महाराज आपल्याला बाब्यासोबत दिसेल किंवा गोकुळसोबत दिसेल, गाणंदकरांचा त्यांचाच घरचाच आहे तो. आणि त्याच्यामुळे बघूया
एक अंदाजित 10 पैरे आहेत. तुम्हाला जर काय वाटत असतील की त्या मैदानामध्ये जर तुमचेसुद्धा कोणाची नंदी पळणार असतील, तुमच्या गावची नंदी पळणार असतील, त्यासुद्धा नंदीचं नाव कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. आणि बकासूर त्या मैदानामध्ये येणार आहे. बकासूरचा पायऱ्याचा व्हिडिओ वेगळा येईल.